साहेब, आज शरद पवारांनी एक विधान केलेलं आहे, ते म्हणजे तामिळनाडूमध्ये 72% आरक्षणाची मर्यादा वाढवलेली आहे. आपल्या राज्यात ही असं होऊ शकतं. खरं पाहायला गेलं तर केंद्रानं हे लक्षात घेऊन कायद्यामध्ये बदल करता येतोय का, हे पाहिलं पाहिजे. आपण सहमत आहात का याच्यावर? पवार साहेबांचंच महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं 2019 ते 2022 महाराष्ट्रामध्ये होतं. त्यावेळी माननीय पवार साहेबांनी त्या मंत्रिमंडळाला हा निर्णय घ्यायला का नाही सांगितला? उद्धव ठाकरे साहेब तर सकाळ दुपार संध्याकाळ दिवसातनं माननीय पवार साहेबांना विचारल्याशिवाय काहीच करत नव्हते. मग पवार साहेब आत्ता जे आदरणीय पवार साहेब आत्ता जे सांगतायत, हे जर त्याच वेळी पवार साहेबांनी उद्धव साहेबांना सांगितलं असतं आणि उद्धव साहेबांच्या सरकारनं त्यावेळी जर अशी विनंती केंद्राला केली असती, तर केंद्रानं त्या बाबतीतला निर्णय केंद्रानं काय घ्यायचा तो घेतला असता. पण आता स्वतः सरकारमध्ये असताना, स्वतःच्या रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार असताना अशा पद्धतीची भूमिका आदरणीय पवार साहेबांनी कधी घेतली नाही आणि आता ते ही भूमिका घेत आहेत. त्यामुळे आता त्यांनी भूमिका घेतलेली आहे. बघूया आता याच्या पुढे काय होतंय.